नमस्कार, मैं हूं संदली सिंह और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण खबरें। चलिए बढ़ते हैं आज के कुछ खास खबरों की। पैठनी ने कहा कि नासिक का ये ओला सबसे अलग दिखता है। ये वाला में सैकड़ों कारीगर पैठनी बना रहे हैं। ये और पैठनी कपड़े ने कई लोगों को रोजगार दिया है। पहले पैठनी कपड़े पर अलग अलग तरह की कलाकृतियां दिखाई जाती थी। जैसे जैसे ट्रेंड आगे बढ़ा, पैठनी में बदलाव आया। ये वाला के हुनरमंद कारीगरों ने कपड़े पर अलग अलग देवी देवताओं, जानवरों और नेताओं की तस्वीरें बनाना शुरू कर दिया। लेकिन पैठनी कारीगर विष्णु भालेरे ने 2 महीने की मेहनत से पैठनी कपड़े पर दामाद की एक खूबसूरत तस्वीर बनाई है, जो बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का संदेश देने और अपनी प्यारी बेटी और दामाद को एक अनोखा तोहफा देने के लिए बहुत जिंदा दिल लगती है। अपनी बेटी के जन्मदिन के मौके पर विष्णु भालेरे ने यह साड़ी अपने दामाद आकाश रावल और बेटी श्रद्धा रावल को तोहफे में दी। आज एक बार ये फिर साबित हो गया कि एक पिता की बेटी में मां से ज्यादा जान होती है। इलाके के लोग इस सुंदर पैठनी साड़ी को देखने के लिए उमड़ रही हैं और भोलेरे परिवार ने अपनी कला के जरिए बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का संदेश दिया है। हर जगह इसकी तारीफ हो रही। मी कासम शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे। आमच्या समोर जे भालेरे काका राहतात त्यांनी पैठणीचं अतिशय सुंदर असं काम केले आहे। आजकाल स्त्री भ्रूण हत्या ही अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु एक मुलीप्रती जे आदर आहे तो आदर त्यांनी आपल्या पैठणीतून साकारला आहे। अतिशय सुंदर अशी कलाकुसर त्यांनी आपल्या पैठणीतून दाखवलेली आहे। ही साडी खूपच सुंदर आहे आणि ही साडी मी पहिल्यांदाच पाहिलेली आहे। खूप सुंदर आणि कौशल्यपूर्ण हे काम आहे। भालेरे काकांनी आपल्या लेक जावयाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून पैठणी साडीवर जे प्रतिकृती केलेले आहे ते खूपच सुंदर आणि कौशल्यपूर्ण आहे। माझं नाव विष्णू भागीरथ भालेरे, राहणार येवला। ही माझा विणकाम व्यवसाय आहे आणि आमचा विणकाम व्यवसाय हा जवळजवळ 4 पिढ्यापासून आम्ही तो जतन करून ठेवलेला आहे। हा येवला शहरामध्ये येवल्याची पैठणी ही भारताच्या पलीकडे गेलेली आहे। ही जी येवलेकरांची जी कला आहे ती अत्यंत सुंदर, सुबक आणि परंपरागत जतन केलेली कला आहे। या कलेमध्ये आता माझ्या घरामध्ये सुद्धा 4 पिढ्यापासून तो व्यवसाय आम्ही करत आलेले आहे। पण आता आपण ह्या व्यवसायामध्ये नवीन काय करावा असं माझ्या मनात विचार आला आणि विचार म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून आत्ताचं जे वातावरण जर बघितलं आपण, ती आत्ताचं वातावरण असं आहे की भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात घडत आहे आणि भ्रूण हत्या म्हणजे आपल्या लेकीवर, आपल्या मुलींवर पाहिजे तसं प्रेम व्यक्त होत नाही आणि ते प्रेम आपण व्यक्त करावं अशी माझ्या मनात कल्पना आली। म्हणून आता उद्या 1 एप्रिल ह्या 1 एप्रिलच्या दिवशी माझ्या नातीचा प्रथमच वाढदिवस होत आहे आणि नामकरण कार्यक्रम सुद्धा होत आहे। त्या निमित्तानं मग मी ह्या पैठणीवर माझ्या मुलीचा आणि माझ्या जावयांचा फोटो रेखाटलेला आहे आणि ते रेखाटण्यासाठी मला आणि माझ्या मुलाला 1.5 महिन्याचा कालावधी लागलेला आहे। अशी सुंदर अशी प्रतिमा मी ती रेखाटून सनी मी माझ्या मुलीला आता ते कायमस्वरूपी आठवणीत राहणं म्हणून सनी माझ्या मुलीला भेट देणार आहे। यह थी आज की मुख्य खबर तेज भारत नेटवर्क के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो उसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।